जय शिवराय मित्रांनो. आणि मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत वेरूळमधील लेण्या. तर मित्रांनो, आपण चला सुरुवात करूया प्रवासाला. मित्रांनो, वेरूळमधील लेण्यामधील भरपूर काही लेण्या पाहण्यासारख्या आहेत. पण मुख्य लेणी, आकर्षक लेणी म्हणजे कैलास टेम्पल किंवा कैलास लेणी आपण त्याला म्हणू शकतो. आणि मित्रांनो, आपण आज पूर्ण लेण्या पाहणार आहोत. आणि आज महाशिवरात्र असल्यामुळं गर्दी खूप होती आणि कोणत्या दिशेने जायचं आहे तो मॅप आहे. आणि आता आपण चाललो आहोत लेण्याकडे. मित्रांनो, एकूण 34 लेण्या आहेत. आणि या लेण्यामध्ये बौद्ध लेणी, हिंदू लेणी आणि जैन लेणीचा समावेश आहे. आणि इसवी सन 1941 साली भारत सरकारने या लेण्यांना राष्ट्रीय स्मारक म्हणून घोषित केलं. या पूर्ण लेण्यांना राष्ट्रीय स्मारक म्हणून घोषित केलं आहे. मित्रांनो, कैलास लेणी हे एक मोठे अखंड कोरून बनवलेलं मंदिर आहे. आणि हे मंदिर वरच्या बाजूने म्हणजे वरून खाली असं कोरत गेलेलं आहे. आणि हा एक पूर्ण खडक आहे. आणि हा वरच्या दिशेने म्हणजे वरून खाली कोरलेला आहे. आणि साईडनं मध्ये मंदिर बनवून गेलेलं आहे ते. आणि मित्रांनो, याच्यासाठी सुमारे 200 पेक्षा अधिक वर्षाचा कालावधी लागला आहे. आणि मंदिराच्या आपण मध्ये आल्यानंतर आपल्याला हे कोरीव काम दिसतंय. असं पण म्हटलं जातं की 10 पिढ्यांनी या मंदिरासाठी काम केलं आहे. आणि 200 पेक्षा अधिक वर्षाचा कालावधी हे मंदिर बनण्यासाठी लागला आहे. आणि मित्रांनो, हे मंदिर राष्ट्रकूट राजा दंतीदुर्गाच्या काळात इसवी सन 765 ते 773 मुख्य काम सुरू झाले. मित्रांनो, कैलास लेणीवरील नक्षीकाम हे अनेक वर्ष राष्ट्रकूट जो राजा आहे ना, त्याच्या देखरेखीत सुरू होतं. आणि इथलं तुम्ही नक्षीकाम पाहू शकतात की कसं केलेलं आहे ते. आणि आज येताना तिकीट पण नव्हतं, त्याच्यामुळं गर्दी खूपच सारी होती. आणि इथं पाहण्यासाठी आलेले जे लोक आहेत त्यांची तुम्ही गर्दी पाहू शकता. आणि इथं जे कोरीव ज्या मूर्ती आहेत ते तुम्ही पाहू शकता व्हिडिओमध्ये की कशा प्रकारे त्या मूर्त्या कोरलेल्या आहेत. तुम्ही जो हा खांब बघतात, हा एक शौर्याचा प्रतीक असं या खांबाचे वैशिष्ट्य आहे. आणि मित्रांनो, तुम्ही याची कोरीव काम आणि नक्षी पाहू शकतात की कशा प्रकारे केले. आणि हा वरून खाली कोरत आलेले पूर्ण मंदिर. मित्रांनो, कैलास लेणी एक शिवनिवास म्हणून प्रसिद्ध आहे. मुख्य मंदिर, नंदी मंदिर, प्रवेशद्वार, वरांडा आणि उपमंदिर हे या संरचनेचे मुख्य भाग आहेत. प्रमुख सजावटीमध्ये देवी देवतांच्या मूर्ती, पुराणे आणि महाकाव्यातील घटना, मिथुन मूर्ती, प्राणी, पक्षी, वनस्पती तथा फुलांची नक्षी आणि भौतिक आवृत्ती यांचा समावेश आहे. कोरीव काम केल्यानंतर इसवी सन 1691 मध्ये मंदिराचा जीर्णोद्धार, प्लास्टर पुन्हा रंगवण्यात गेले. आणि या मंदिराचा पूर्ण भाग हा रंगवला होता आणि ह्याला प्लास्टर पण केलं होतं, कारण की इथल्या बऱ्याच काही शिल्प औरंगजेबने तोडून टाकल्या होत्या. मित्रांनो, हे मंदिर आस्तिक अथवा काल्पनिक नसून हेतुपूर्वक आणि नियोजित आहे.
मित्रांनो, तुम्ही आज गर्दी पाहू शकता की किती सारी गर्दी आहे. आणि आपण आता मुख्य मंदिराच्या प्रवेशद्वारापाशी आलो आहोत आणि इथं आपण चप्पल काढून दर्शनासाठी जाणार आहोत. आणि हा मंदिराबाहेरील परिसर तुम्ही पाहू शकतात. आणि आता आपण मंदिरामध्ये प्रवेश केला आहे. आणि तुम्ही इथला जो मंदिराचा सभामंडप आहे आणि तो परिसर आहे तुम्ही पाहू शकतात. खूप असा मोठा परिसर आहे मित्रांनो. आणि खूप मोठा असा सभामंडप आहे मंदिराच्या बाहेर. आणि तुम्ही मंदिराच्या खांबावरील नक्षीकाम पाहू शकतात कशा प्रकारे केलं आहे ते. इथं खूप सारे लोक येतात मंदिराचं दर्शन करण्यासाठी. आणि या लेण्यामधील मुख्य आकर्षक लेणी म्हणजे ही कैलास लेणी आहे. इथं असलेल्या मंदिराचं दर्शन घेऊन आपण पुढील लेण्यांना पाहूया. तर मित्रांनो, आता आपण दर्शन करून बाहेर आलो आणि तुम्ही पाहू शकतात इथं आपण बाहेर आलोत आणि इथं या कोरीव मूर्ती तुम्ही पाहू शकतात. आणि ह्या पूर्ण म्हणजे तोडून टाकलेल्या आहेत. मित्रांनो, तुम्ही पाहू शकतात की जे मुख्य मंदिर आहे त्या मुख्य मंदिराच्या बाहेर असे छोटे छोटेसे मंदिर आहेत. आणि इथं जास्ती करून पाहण्यासारख्या खूप साऱ्या मूर्त्या आहेत. आणि तुम्ही पाहू पण शकतात की व्हिडिओमध्ये या मूर्त्या कशा कोरल्या असतील त्या. हे मंदिर आणि इथली ज्या लेण्या आहेत ते पाहण्याकरता बाहेर देशातून भरपूर सारे पर्यटक लोक येत असतात. आणि ह्या लेण्या खूप साऱ्या प्रसिद्ध लेण्या आहेत. आणि तुम्ही त्याल्या लेण्यामधील दृश्य पाहू शकता की कशा त्या कोरल्या. मित्रांनो, इथं लेण्या पहिला कोणी आलंय आणि फोटो नाही काढला असं झालंच नाही. कारण की इथल्या ज्या लेण्या आहेत इथला जे नजारा आहे तो कोणी पण आपल्या कॅमेऱ्यात कैद करण्यासाठी इथं एकतरी फोटो काढतोच. आणि तुम्ही पाहू शकता की इथं खूप सारे पर्यटक जे आले ते फोटो काढतात. तुम्ही या मंदिराची भव्यता पाहू शकतात की हे मंदिर कसं आहे. तुम्हाला जर इथली पूर्ण माहिती पाहिजे असेल तर तुम्ही गुगलला पण पाहू शकतात किंवा इथं जे गाईड भेटतात आपल्याला त्या गाईडला विचारून तुम्ही पूर्ण इन्फॉर्मेशन काढू शकता की इथल्या प्रत्येक मूर्तीचा अर्थ काय वगैरे. आता व्हिडिओमध्ये दिसतात त्या पूर्ण मूर्त्या तुम्ही पाहू शकतात की कशा आहेत त्या. आणि या मंदिराची भव्यता तुम्ही पाहू शकतात की मंदिर कसं बनवलं असेल ते. मित्रांनो, तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्याकरता आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. हे मंदिराच्या बाहेरून घेतलेलं दृश्य तुम्ही पाहू शकता की मंदिर हे कशा प्रकारे बनवलं आहे ते. तुम्ही जे आत्ता इथं ॲरो दाखवलाय तर जे बघतात ना, इथं पूर्ण रामायणाचा इतिहास कोरलेला आहे. आणि तुम्ही पूर्ण मंदिराचा व्ह्यू इथून पाहू शकता की मंदिर हे
मित्रांनो, तुम्ही इथं पाहू शकतात की ज्या ह्या मूर्त्या आहेत या माहीत नाही आपल्याला काय कोरलं आहे, पण हे एकदम भारी आणि आकर्षक बघण्यासाठी आहे. तुम्ही इथं पाहू शकता की आपण वरती गेल्यानंतर एक छोटीशी गुफा आहे आणि आपण इथं मध्ये जाऊन पाहणार आहोत की मध्ये काय आहे ते. आणि समोर गेल्यानंतर बंद होती आणि इथल्या बऱ्याच काय अशा गुफा आहेत त्या बंद करून टाकल्यात आणि पुढे गेल्यानंतर बंद झालेले आहे. मित्रांनो, या मंदिराला मुख्य मंदिराला अनेक प्राणी आधार देत असलेले चित्रित कोरलेले आले आहेत. हे हिंदू धर्मात असलेल्या प्राण्यांचे महत्त्व अधोरेखित करतात. या मंदिराची निर्मिती राष्ट्रकूट घराण्यातील शक्ती, वैभव आणि धार्मिक निष्ठा दर्शवतात. संपूर्ण मंदिर तिन्ही बाजूनी खांब असलेल्या मार्गाने वेढलेले आहे. हिंदू पौराणिक शिल्पे कोरलेले आहेत. मुख्य मंदिर संपूर्णपणे चित्रित होते म्हणून कदाचित त्याला रंगमहाल म्हणत असतील, कारण की या पूर्ण मंदिराला असे चित्रित केलेलं आहे, त्याच्यामुळे या मंदिराला कदाचित रंगमहालही म्हणत असतील.
आपली कैलास लेणी पाहून झाली आणि आता आपण उर्वरित ज्या लेण्या आहेत त्या पाहणार आहोत. तर मित्रांनो, तुम्ही पाहू शकता या कशा डोंगरात कोरलेल्या लेण्या आहेत.
मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला तुम्ही कमेंटमध्ये नक्कीच कळवा. आणि मित्रांनो, भेटू एक नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना जय शिवराय.